अपरिचित माझ्यावर. तुम्ही सकाळपासून 2-3दा म्हटलात ट्रॅप मध्ये अडकवणार, काय ट्रॅप असणार आहे काय माहिती? तेच मला खात्रीला आहे का माहिती आहे. 60% सरकारनंच कारण कोणचे आमदार मंत्री आमच्या बाजूने बोललेत. आता कोणचे आमच्या सोबत रॅलीत मंत्री ताकदीनं होणारे मला आता दिसत आहे. ते काही समाजाचे जीव करणारे असलेल्या हाताखाली नाराजी काय नाराजी रे तुही नाराजी येतोय काय शेतात काम कर ना समाजाच्या जीवावर इकडं कुठं कायला नेताच बनवायचंय काय कार्यक्रमच डिबेटच करायचे आहेत काय ऑफिसला काहींना प्रसिद्ध समाजाचं वाटलो करतो का तो करला येऊ दे समाजाचं कल्याण काय ना समाजासोबत माणसांना पडला असन जास्त झाला असन होऊ दिन कमी माणसं फोडण्याचा प्रयत्न कारण एक जणच तयार आमच्या रॅलीत पाठवणार आहेत. मग आम्ही काय बोललो बोलले आम्ही त्यांना रामराम जय शिवराय नाही घातला मागं ढकलेला गर्दी समाज एकवटलाय गोरगरीब. शक्यता तुम्हाला का वाटते की अशा पद्धती त्या अधिकृतच सांगणार आहे माहितीच घ्यायला सुरू केली मी मागं कोण कोण आहे आणि हे कोण कोण आहेत त्यांच्या मागे कोणचे मंत्री आहेत नावं बी मला कळालेत पण मला डिटेल जाऊ द्या कारण मला जबाबदारी न बोल बाकीच्या सारखं उठला हो त्याला प्रसिद्ध बोलला कोणशी रिव्हॉल्वर घेतल्या असे सुद्धा आरोप होते. हो ना ते एक पागल जेवल्याचं ते म्हणत सगळ्या कायद्याच्या पदावरून बाजूला काढा सगळ्या त्याच्या चौक तोच आमच्या याच्यात घडून आणि मराठ्यांना डाग लावी मराठ्याचे मन ते तिथं तुला कळत मराठ्यांच्या आता जो आणि सरकार हे 2-3 संचार प्रयोग 100% कर ते बिनतारीचे संदेश पाठव लोकांवर दबाव आणल्यासारखं लोकाला घाबरेव साठी घाबरेव आणि मराठी भेट नाहीत रे त्यांच्यातले दमे कटक पर्यंत यांनी अफगाणिस्तान पूजित येत तुम्हाला करा प्रयोग आमच्या जी असंतुष्ट काही आत्मीयत अदृश्य आणि त्यांना पडद्याच्या मागून काही आमदार मंत्री त्यांना ताकद द्यायला लागले आम्ही तुम्हाला प्रसिद्ध आम्ही तुम्हाला अमुक देऊ तमुक दाट शक्यता आहे. हे पण बोल माझ्यानंतर माझा विचार मरू देऊ नका हे वक्तव्य जर बारकाईने बघितलं ते मागे फार मोठा अर्थ नाही. मला अशी काय भीती वाटते संपून जाय मला